सातिवली खिंडीतनं प्रवेश केल्या केल्या खड्ड्यांचं साम्राज्य आहे. रस्ते आम्ही रिपेअर करतो, करणार, कधी करणार? नागरिकांची अवस्था बघता आता आम्ही विचार केलेला आहे की इथे रास्ता रोको करून ह्या गाड्या सगळ्या गावात घुसून देणार नाही. वसई विरार भ्रष्ट महानगरपालिका आहे, ती अत्यंत शांत बसलेली आहे. आम्ही पावसाळ्यात कसे दिवस काढले असतील तुम्ही याचा विचारही नाही करू शकत. जबाबदार बघा इकडचे जे सहआयुक्त आहेत म्हातारे साहेब आणि पाचंगे ह्यांना जबाबदार पकडणार. कारण हो मला आता खरंच म्हणजे हसायला येतं या प्रश्नावर. बघा ज्यांनी हे केलेलं आहे त्यांनीच ते सावरण्यासाठी मोर्चा काढायचा, हे कितपत योग्य वाटते तुम्हाला? तुम्ही बघत असाल आयुक्त तर भरपूर मोठे झालेले आहेत, कारण इथे फक्त अपनी जेबे भरोचं काम चाललेलं आहे. मॅडम, आपलं रामदीप न्यूज चॅनल मध्ये सरसे स्वागत करत आहे. मी आपल्याला ह्या राजवली भिलदावाडा रोडच्या बाबत एक दोन प्रश्न विचारत आहे. या रस्त्याची जी हालत आहे याबाबत आपण काय सांगाल? धूळ खूप आहे, डम्पिंगच्या गाड्या, कचरा कुंडी वगैरे तर रहिवाशांना त्रास. याबाबत आपण महापालिकेशी काय पाठपुरावा केला? नमस्कार, मी ॲडव्होकेट नम्रता वैती ठाकूर. ह्या रस्त्या बाबतीत तुम्ही आता बघितलं असेल, स्वतः जाऊन आलात. ह्या रस्त्याची परिस्थिती इतकी बिकट आहे आणि आजकालचं नाही, हे मागचे कित्येक महिने झाली परिस्थिती इतकी खराब झाली. इथनं तुम्ही बघितलं असाल डम्पिंगच्या गाड्यांनी पूर्ण एक लाईन रोखलेली आहे आणि एक लाईन येणाऱ्या जाण्या गाड्यांसाठी. आणि त्या रस्त्याचे इतका खड्ड्यामुळे धूळ आणि इतकी दयनीय परिस्थिती झालेली आहे. आम्ही सतत महानगरपालिकेला फॉलोअप घेतलेला आहे. मागच्या वेळेला तर आम्ही इथे गाड्या थांबवलेल्या, आम्हाला त्यांनी वचन दिलेलं की जो पूर्वीचा रस्ता होता डम्पिंगच्या गाड्या जाण्यासाठी तो ते चालू करणार आणि त्या साईडनी गाड्या जाऊन या साईडनी गाड्या एक्झिट होणार. पण ते काय अजून झालेलं नाहीये. नागरिकांना याचा त्रास होतोय. घाणेरडा कचरा, ते घाणेरडं पाणी, आम्ही पावसाळ्यात कसे दिवस काढले असतील तुम्ही याचा विचारही नाही करू शकत. प्रत्येक वेळेला पत्रव्यवहार करूनही इथे लक्ष देण्यात येत नाहीये. आणि रस्त्याचं जे बघाल तुम्ही, रस्त्याचं आम्हाला सतत फक्त एकच वचन दिलं जातं, हो लावलंय, काम होणार आहे, प्रस्तावित आहे. हा इथे सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता प्रस्तावित होऊन 3.5 वर्ष झालेली आहे. पण महानगरपालिका जी वसई विरार भ्रष्ट महानगरपालिका आहे ती अत्यंत शांत बसलेली आहे. ना इकडच्या आयुक्तांना त्याची काही पडलेली आहे. आयुक्त येतात इथे डम्पिंगला व्हिजिट देतात, ते ह्या रस्त्यावरनं जातात तरी त्यांना काही फरक पडलेला नाहीये. कोणाला फरक पडतो? नागरिकांना फरक पडतो, रहिवाशांना फरक पडतो, कारण आम्ही इथे हा फेस करत आहोत. त्यामुळे महानगरपालिकेकडनं आता कसल्या अपेक्षा ठेवायच्या हाच आता प्रश्न मोठा निर्माण झालेला आहे. नागरिकांची अवस्था बघता आता आम्ही विचार केलेला आहे की इथे रास्ता रोको करून ह्या गाड्या सगळ्या गावात घुसून देणार नाही. पण या राजवली रस्त्याचा परिणाम जाणारा सातिवली आणि वालीवच्या रस्त्याकडे जातो, त्यामुळे पूर्ण ट्रॅफिक होते. त्याला जबाबदार नेमकं तुम्ही कोणत्या अधिकाऱ्याला धरणार? जबाबदार बघा इकडचे जे सहआयुक्त आहेत म्हातारे साहेब त्यांना आणि पाचंगे ह्यांना जबाबदार पकडणार. कारण ट्रॅफिकचं नियोजन नाही आणि खड्ड्यामुळे इथे प्रचंड ट्रॅफिक होते. इथे हेवी व्हेकल चालतात आणि हा मुख्य हायवेला जोडणारा सातिवलीपासून तुम्ही जर शिरलात, सातिवली खिंडीतनं प्रवेश केल्या केल्या खड्ड्यांचं साम्राज्य आहे. रस्ते आम्ही रिपेअर करतो, करणार, कधी करणार? यावर महानगरपालिकेचे बांधकाम विभागाचे जे अधिकारी आहेत प्रदीप पाचंगे यांना तुम्ही नेमकं इशारा काय देणार यातून? त्यांना आता एकच इशारा देणार की तुम्ही नागरिकांच्या अंत पाहत आहात, त्यामुळे लवकरच आता सर्व नागरिक मिळून, आम्ही तर जनतेचे प्रतिनिधी आहोत, आम्ही आता पत्रव्यवहार करून थकलेलो आहोत, आता सर्व नागरिक मिळून इथे रास्ता रोको करणार आहेत. ना गावात एक गाडी शिरू देणार, ना गावातल्या गाड्या बाहेर जाऊ देणार. तुम्ही आता एकदम काळजीने या परिसरातल्या जी परिस्थिती, आरोग्याचा विषय, रस्त्याची जी खड्ड्याची भरपूर चाळण झाली आणि खूप ट्रॅफिक होते, यावर तुम्ही आवर्जून प्रतिनिधीला बोलावलं आणि तुमच्या एरियातली परिस्थिती मांडली. परंतु वसई तालुक्यात संपूर्ण ठिकाणी रस्त्याची चाळण येते. हे वेगवेगळे बघत ना, तुमच्यासारखे नेते पुढे काय येत नाही? तुम्हाला आता एक सांगायचं, महापालिका जे सत्ताधारी पक्ष होता जो 35 वर्ष इथे राज्य करतोय, त्या राज्यकर्त्यांना एकच कॉन्ट्रॅक्टदार हवे असतात. नवीन कॉन्ट्रॅक्ट इकडे कॉन्ट्रॅक्टदारांना येऊ देत नाही. त्यांचे ठरलेले कॉन्ट्रॅक्टदार, त्यांचे ठेकेदार, त्यांनाच ठेका मिळणार, त्यांनीच ते थातूर मातूर काम करायचं आणि पुढे लगेच 1-6 महिन्यांनी दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टसाठी तयार राहायचं.
त्यामुळे महानगरपालिका आणि हे जे बहुजन विकास आघाडीचे सत्ता ही 35 वर्ष फक्त जनतेची पिळवणूकच करत आहेत, बाकी काही केलेलं नाहीये. महानगरपालिकेत बसलेले अधिकारी, महानगरपालिकेचे कॉन्ट्रॅक्टदार, ठेकेदार हे सर्व बहुजन विकास आघाडीचे आहेत. आणि आता इथे लोकांना परिवर्तन हवंय, त्यामुळे आम्ही परिवर्तनाच्या दिशेनेच प्रयत्न करणार. तुम्ही त्यांच्यावर आरोप केला, परंतु त्यांनी तर रस्त्याच्या या खड्ड्यासाठीच महामोर्चा काढला होता. स्वतः हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर होते. तर मग म्हणजे नेमकं भूमिका कोणाची समजा? हो, मला आता खरंच म्हणजे हसायला येते या प्रश्नावर. बघा, ज्यांनी हे केलेलं आहे त्यांनीच ते सावरण्यासाठी मोर्चा काढायचा, हे कितपत योग्य वाटते तुम्हाला? जर तुम्ही तेव्हाच काळजी घेतली असती, त्या कॉन्ट्रॅक्टदाराला ब्लॅकलिस्ट केलं असतं, तुझं काम व्यवस्थित नाहीये, तू दुसऱ्याला काम नाही करायचं, ब्लॅकलिस्ट. तुम्ही त्याच्यावर व्यवस्थित पाहणी केली असती, त्याच्यावर व्यवस्थित ऑडिट केलं असतं, व्यवस्थित सगळं लक्ष देऊन रस्त्यात झाले असते ना, तर वसई विरारची ही चाळण झाली नसती. त्यामुळे जो करतो तोच नंतर सावरण्यासाठी मोर्चे काढतो, हे खूप चुकीचं आहे. हे जनता समजते, कारण जनता समजूतदार झालेली आहे. आता गेली 5 वर्षापासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. मग यामध्ये महानगरपालिकेचे आयुक्त मोठे, प्रदीप पाचंगे मोठे, का नेते लोक मोठे? कोण मोठं झालं यामध्ये? ह्यामध्ये तुम्ही बघत असाल, आयुक्त तर भरपूर मोठे झालेले आहेत, कारण इथे फक्त अपनी जेबे भरोचं काम चाललेलं आहे. साठे लोटे करून तुम्ही तुम्ही म्हणता प्रशासकीय काळ, पण त्याच्या आधी जे सत्ताधारी होते त्यांचा इफेक्ट त्यांच्यावर आहेच ना. त्यांचेच सर्व अधिकारी ते काम करतात, त्यांचेच सर्व ठेकेदार काम करतात. त्यामुळे संगनमत करून सगळं चाललेलं आहे राजकारण. त्याच्यात फक्त जनता भरडली जाते, बाकीचे सर्व सुखी आहेत. पालिकेमध्ये नवीन आयुक्त आलेले आहेत, मनोज कुमार सूर्यवंशी, मागील 1-2 महिन्यापासून. तर त्यांच्याकडून तुम्हाला अपेक्षा योग्य वाटत आहे का? तेही नजर अंदाज करतात? मी अपेक्षित केलेलं की मागचे आयुक्त तर ढिम्मा हलत नव्हते, भ्रष्ट, अत्यंत भ्रष्ट. पण ह्या आयुक्तांकडनं मी अपेक्षा केलेल्या की कुठेतरी बदलाव घडेल, कारण ते ज्या वेळेला इथे डम्पिंगच्या पाहणीसाठी आलेले, ह्या रस्त्यावरनं ते गेले, त्या रस्त्याच्या लगेच दुरुस्तीचे त्यांनी ऑर्डर वगैरे काढले. पण त्या घटनेलाही 3 महिने झाले. मग काय करायचं? अपेक्षा कोणाकडनं करायच्या? तुम्ही इथे ऑर्डर देऊन जाता, मग तुमचे अधिकारी सुस्त आहेत की तुमचं प्रशासन कालचं जे तुमचं ऐकत नाहीयेत? मग कोणाला जबाबदार धरायचं? तर आपल्या सोबत नम्रता वैद्य ठाकूर यांनी राजवली कोयनापाडा रोडची गंभीर समस्या मांडली आणि या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड आहे. तर या डम्पिंग ग्राउंडच्या कचरा गाड्याची कुठेतरी व्यवस्था करावी आणि या ठिकाणच्या रस्त्याची तातडीने महापालिकेने व्यवस्था करावी, ही ज्या ठिकाणी अपेक्षा. धन्यवाद. धन्यवाद.